चला मित्रांनो, आम्ही आज चाललोय आज पार्टी करायला. पवनला बी निवांत वेळ होता. सिद्ध्या मला जायचं, घारू मला जाऊया म्हणून. मग काढला आम्ही प्लॅन आणि निघालो. गाडीला स्टार्टर मारला आणि पुढे थांबलो. आपण कॅमेरावर काय ऐकत असतो, तेलकाट तेलकाट तेलकाट. तेलकाटच्या घरी पोचलो. तेलकाटला आतनं वाकून बघितला, फोन लावला तरी काही तेलकाट बाहेर येईना. तेलकाट होतं आंघोळ करत होतं उघडं होतं, त्यामुळे तेलकाट काय बाहेर येईना. मग तिथनं पुढं आलो आणि यातलं प्राचीन कालीचं ज्योतिर्लिंग मंदिर आम्ही पूर्णपणे बघितलं. बरं वाटलं. जुनं मंदिर आहे प्राचीन काळाचं, त्यामुळं बघायला सुद्धा लय भारी वाटलं. आणि तिथनं आम्ही सगळे पुन्हा पुढं निघालो तर आणि यातली आम्हाला नदी भेटली आणि नदीचं पाणी तर एकदम काठावरती आलं होतं. पवन लागला गाडी चालवायला भ्यायला. पवन म्हणला आता कुठं काय कसं गाडी चालवायची. फक्त एका इतकीच अंतर होतं पाणी वर यायला, एवढं काठोकाठ नदी भरली होती. आमचा आज खरा प्लॅन होता 31 डिसेंबरला एकादश असल्यामुळं. पवन काय ऐकना, पवन म्हणे आजच पार्टी करायची. मग घारो आमचा लय हुशार, घारून 2 कोंबडं कापलं आणि आम्ही निघालो. मग आमच्या मार्गस्थ झालो. आम्ही निघालो मराठवाडी धरणावरती. हे आहे आमच्या भागातलं ढेबेवाडी जवळचं मराठवाडी धरणावरती पोचलो. लोकेशन लागलो हुडकायला. इकडं तिकडं बघितलं तर पवनचं एकच, नुसतं खायचं, बाकी काय करायचं नाही. मागं शिद्या बी आणि बघा ती तेलकाट आहे बघा, गावलं तेलकाट. आंघोळ करून मागणं येऊन गाडीत बसलं. शिद्या नुसता चरायचा. आणि पुन्हा आम्ही हळूहळू रस्ता हुडकत पुढं निघालो. लोकेशन कुठं जेवण करायचं. पुढं बघितलं तर निसर्गाचं सौंदर्य आम्हाला बघायला मिळालं आणि तिथनं पुढं चाललो तर पुढं बघा कसं दिसतंय, कसा नजारा आहे. पाणी पित होतं. पवन गाडी हलवली, असं वाटत होतं आम्ही कशात बैलगाडीत बसलो की काय. असा पुढं रस्ता होता आणि नको तिथं ह्यो शिद्या कायम पुढं पुढं करत असतो. चला मग पुढं जाऊ. पुन्हा एकदा निसर्गाचं सौंदर्य बघितलं. म्हणजे त्या डोंगराच्या खोपी जाऊन आपण पार्टी करायची. पण पवन काय ऐकना. पवननं पुढं बघितलं तर रस्ता उगच एवढी बोळागतनी रस्ता होती. या बाजूला काटत त्या बाजूला काटन, त्यातनं आमचं आपलं जहाज चाललं होतं. डुगू 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 डुगू. शेज बघा काय चाललंय. सदान कदा कायम फोनवर. ह्यो काय करतो हिजी यालाच माहिती. थोडा वेळ बोलला. म्हणलं तर घारू चल की रे, आता का थांबलायच घाऱ्या. मग आमच्या शिदूनं बघा कार्यक्रम चालू केला. सामान काढायचा, कोण पाण्याचा डॅग काढतंय, कोण पेपर काढतंय. तिकडं पवन शेट आमचं निवांतवाणी आपल्या जाग्यात लोकेशन बघायला लागली ती. बघा ही तेलकाटनं ती घेतलं डॅम आणि निघाला. घारूचं फक्त एकच चाललंय, खाली पडतोय का काय मी. रस्ता मापत चालला होता. हे बघा काय याला बोलायचं. बघा हे बघा, कोणाचं काय नसतंय आणि या शिद्याचं लय पुढं असतंय. झालं हे बघा आमचा मोठा राखीस, कायम काय तर खात असतो या. जरा मोकळा वेळ मिळाला की लगेच खायचं. आणि इकडं बघा फोन चालू आहे. ह्याचा पायरा त्याला आणि त्याचा पायरा ह्याला. कोणाचा पायरा करत तर नाही, पण आपला नुसताच फोन कानाला लावायचा. हे बघा पवन कसा काय सांगतोय बघा. मग इकडं आमचा शिदू लागला बघा लाकडं गोळा करायला. शिदूचं काम मात्र हे तेलकाडा बघा, तेलकाडा अख्खं झाडच घेऊन आला तेलकाट. शिदून लाकडं मोडली. आणि ह्या पवनचं बघा एवढं एकच काम असतंय, कांदा कापायचा. कांदा कापायला लागला पवन. पोटानं काही जमलं तरी दाबून कापतोय. आणि आमचा घारू त्याला लक्ष देऊ नाही, कांदा व्यवस्थित कापतोय का नाही कापतोय. लागला पवन कांदा कापायला. तवर इकडं शिदू लागला खालवर करायला. शिदूला बाकीचं काय नाही, 4 लेग पीस देते तर ती कुणाच्या वाटणीला येते ती शिदूचं नियोजन चाललं होतं. नुसता शिदू चालला खालवर करायला. तेलकाटनं मग अशा अख्खं झाड आणलं होतं. ही म्हातारी बघा आता काय म्हणत्या, दिला तेलकाटला शिव्या. कुठली लाकडं किती असते ते पत्त्यावर तुमच्याकडनं अजून लय आहे ती नग महानग आहे ती अजून रोज येते ती. टकास म्हातारीच्या शिव्या खाल्ल्या. शिद्या थोडा स्पाट अहो हे बघा की गारू लागला बघा जळकडाला आत शिरून जळण गोळा करायला, कारण म्हातारीच्या शिव्या खाल्ल्या होत्या. ही तेलकाट काय ऐकना, ह्याला काय ही फुटना. तरी सुद्धा बघा आपटून फुटतं ही तेलकाट म्हणजे हे आमचा आण्याचा सूरज आहे बरं का. तेलकाटनं शेवटी लाकूड फोडलं आणि आला. पुन्हा पवनचं खायचंच, कांदा कापला, कोथमीर टाकली आणि खायला लागला. तर इकडं बघा ही आंबाट लागलं. पुन्हा हे सगळं मिश्रण करायला. सिद्ध्याला म्हणलं सिद्ध्या हात धुतलायस का. सिद्ध्या म्हणता धुतलाय हात. लागला मिश्रण करायला. मी बी गेलो पुढं करत. टाकला मसाला मग वरनं
आचारी मीच की हो. मसाल्याची गार सोडली, टाकला मसाला पुन्हा. मला काय बसा येईना, शिदू लागला चेष्टा कराय माझी. मसाला मग टाकला त्यातमध्ये, पुन्हा लागला शिदूला सांगितलं हलवायला. मसाला किस्ताय तो पण दाखवला. आलाय पिशवी भरून मसाला शिद्या घरातनं घेऊन. आणि शिद्यानं आणलेला मसाला जरा मोठा होता. मग आता आणलाय फुकटचा, गप खायचं. सगळ्यांनी सांगितलं, कुणी माप काढायची नाही ती. लागला मग शिदू पुन्हा एकदा घुसळून सगळं करायला. मसाला सगळा व्यवस्थित करून शिदूला मिक्स करून दिलं. शिदू पुन्हा लागला खालवर खालवर करायला. त्याचं ध्यान एकच, ते लेग पीस. ते लेग पीस कुठं जातोय, काय करतोय, त्या लेग पीसला सारखा धरून बसला होता. हो का, लागला मसाला लावायचा लेग पीसला. हे जर ध्यान त्या लेग पीसवरच, बाकी काय बघणार झालाय. बाकी काय करायचं ते करा, हे म्हणतो मला पाहिजे म्हणून त्याच्या आत कापलंय, त्याच्या आत मसाला भरत बसला या. शेट लागले तिकडं बघा. शेटनं निवांत कांदा बिंदा कापून खायचं काय शेट सोडून झालाय. आणि मनी डाएटवर आहे मी. कसा कमी होईल. कांदा मात्र सुगरंगतने कापला होता. कांदा टमाटो कापून दाखवतो या मी कापलाय म्हणून. मोठा झेंडा लावला नाही का यानं. सेल्फी बी घेतो या. कसा आहे काय पवन. घारोचं मात्र बोलणं चालू होतं. तडका माराय बसलो आम्ही. कांदा टाकला, हे बघा कांदा, तमालपत्री, खडा मसाला. शिद्या टमाटो घेऊन हातात बसलाय वरण टाकायसाठी. अरे थांब की शिद्या, नाही टाकतोच म्हणी. ऐकना झालाय शिद्या. काय या शिद्याला बोलायचं सांगा. टाकला शेवटी शिद्यानं टमाटा, त्याशिवाय गबच बसला नाही. काहीनं जरा टराटा चालू होता. भाजलं. त्यात मला बी फोन आला होता. मी बी 2 शब्द बोलून घेतलं. कोणाचा मला फोन आला होता, मला घरनं फोन आला होता. ते फक्त मी बोलत होतो. दोघा ठिकाणी माझी तोवर माप काढली. माप काढाय फक्त आमचा एवढा एकच माणूस आहे बघा. बाकी काय काम नाही, फक्त माप काढायची. मसाला पूर्णपणे भाजला. काळा निळा पडला होता मसाला. शिदूला म्हणलं शिदू मटण घे. आणि लागलाय पळीन टाकायला. तुला काय कळतं का म्हणलं, हातानं टाक की. मग शिदू हातानं टाकायला मसाला. आम्ही सगळं हे केलं. आमचा एकच गँगमध्ये मापलेश आहे, ते म्हणजे पवन. मागणं काय तर बोलतोय आज. आम्ही टाकतोय ते मागणं बोलतोय. आम्ही हसायला लागलो होतो. झालं मटण टाकलं. मटण टाकल्यानंतर शिदू लागला हात धुयाला. आणि ते बी बिस्लरीच्या पाण्यानं. जा की तिकडं नदीत, मोकळी नदी पडल्या तिकडं हात धुत जा. बिस्लरीच्या पाण्यानं हात धुतलं पवन शिद्यानं. आणि शिद्या लागला पुन्हा तेच प्रोसेस खालवर करायला. अरे शिद्या थांब, ऐकनाच झालाय शिदू. मटण सगळं तेलात मस्तपैकी खमंग भाजून घेतलं. आणि निवांत शिदू लागला हे करायला. टिकून मागं सरून बसलो, जाळ लावला. आता म्हणतं कवा शिजेल तेव्हा शिजेल. तवर बसलो जरा मोबाईल बोटलत. मोबाईल इकडं तिकडं बघितला. आणि परत शिदू जाळ घालायला लागला आणि खाया तसा. शिदूला काही कड निघणच झालाय. शिदूनं पुन्हा हलवायचं चालू केलं. शिद्या थांब, ऐकना शिद्या. मग मी घेतली पळी. म्हणजे थांब बाबा, एकदा मी हलवतो मग पुन्हा तू हे कर. जाळ कसा लागलाय बघा. राट 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 मटण देशी कोंबडा होता. लगेच शिजणार आहे का म्हणून जाळ लयच घातला. जाळ घालत घालत बघा हे असं हलवायला लागतं, तेव्हा टेस्ट येते. कसं आहे खेड्यापाड्या जाऊन अशी पार्टी केलेली चांगली लागते. मग शेवटी शिजलंय का नाही हे बघण्याचा अधिकार माझाच. घेतला रवा पहिला. सगळी प्रश्न विचारली, शिजलंय का शिजलंय का शिजलंय का. मग रवा शिजलाय म्हटल्यानंतर पवननं कोथिंबीर कापाय घेतली. एकच काम, फक्त कापायचं. शिजल्यानंतर सगळ्यांनी टेस्ट बघायला बसली मांडी घालून. शिद्या बघा, शिद्याचं एकच. हां, पवन शेटनं काळजाचा तुकडा घेतला आणि टेस्ट करायला लागला. शिजले का घारू. घारूचं 1 नाही 2 नाही, फक्त मोबाईल. हळूच रवा उचलला घारून. कसा आहे आमचा मेनू. झकास झाले नाही. पवन झाले का झकास. काय पवन बोलत नाही, फक्त खायात मग नाही. पुन्हा रशाचा बेत घेतला. वाट्या घेतल्या रशाच्या भरून. आणि रसा सुर के पिओ म्हणून चालू केलं की आम्ही. शिदू बी काय थांबला. तेलकट कुठं गायबच झालं होतं. सुरकीने रसा प्याला. ही बघा डायरेक्ट हाती तोंडाला लावल्या. आणि कसा झुरका मारतोय. लय भारी झाले का पवन.
टेस्ट एकदम क्वालिटी म्हणून सांगितलं पवननं. पवन म्हणला आता एक नंबर असा झालाय काही बघा तेलकाट. शिदूनं पातेलं उचललं आणि शिदूचा दौरा म्हणला, शिदू जातो म्हणला, आम्ही डायरेक्ट घरी जातो म्हणला आणि आलाच. अरे शिदू म्हणला आम्ही जेवण केले, आम्हाला पाहिजे जेवायला. शिदू ऐकना, पवन थांबना. पवननं परत एकदा रशाचा घोट घ्यायचा डोक्यात घेतलं आणि रशाचा घोट सुरकेने मारला. इकडे गारो बी दोराने घेऊन होता. पवन थांबेनाच झालाय, सारखा नुसता थाटीनं रस्सा पितो. या काय झालं होतं पवनला काय माहिती, नुसता रस्सा ओढत होता. त्याच्याबरोबर आमचा गारो बघा. गारो म्हणला बाबा मी दोरणानं पेणार. दोरून घालून तोंडाला. शिदूची गडबडमध्ये चालूच होती. पवन म्हणता मी पिलो, म्हणता तू पिलं पाहिजेस. आमच्या तिघांचं कसं आहे, आम्ही एक तिघांना वाटून घेतो, काय बी असू दे. मग पवन म्हणला मी पिलो म्हणजे तू बी प्यायला पाहिजेस. पवननं दिलं ताट माझ्याकडं बी. मी बी लावला सुरापाडा, घेतला मग रस्सा पिऊन थाटीतनं पगळवानी. असं झालं तर क्वालिटी म्हणून 2 झुरकं मारलं. तर शिदूचं इकडं बघा भाताचं नियोजन चालू झालं. पाणी वतलं बिस्लरीचं परत. अरे शिद्या थांब की शिद्या, बिस्लरी पाणी कुठं, शिद्या ऐकनाच. शिद्यानं डायरेक्ट पाणी सगळं ओतून मोकळा झाला. गारू म्हणतो वाईज मीठ टाका. तर भातामध्ये मीठ टाकणारच की, लगेच आचार्य झाला लगेच. ते म्हणतो पाणी उकळू द्या मग राईस टाका. शिद्या ऐकना. मग शिद्यानं घेतला डायरेक्ट जार डायरेक्ट पातेल्याला लावला, वतलं पाणी. मग शि बघा तेलकट काय घेणं नाही, मला नुसतं मीठ टाकते विचारतो. मग काय तेव्हा ती पवननं सांगितलं आचार्य कोण आहे, आचार्याच्या जेव्हा आहे तो जेवण बनवल, तू काय शानपणा करू नको, तू गप बस. पवनचं फक्त बोलायचं बिनकामी नुसताच, बाकी काय पवनचं नसतंय. पवननं फक्त करायचं. हे तो बघा शिद्या लागला तांदूळ टाकायला त्यात. काय शिद्या ऐकतो का तेव्हा ती. गारोचं एकच म्हणणं होतं पाणी उकळू दे शिद्या. शिद्या म्हणजे नाही नाही नाही, मी बसलोय मी टाकणार तांदूळ. गारोचं एवढं चाललं होतं पाणी उकळू दे मग तांदूळ टाक. पवनचं बघा एकच काम, कांदा कापायचा. सकाळ आल्यापासून एकच काम करतोय, कांदा कापायचा. काय आता ह्याला बोलायचं सांगा. शेवटी गारोचं म्हणणं ऐकून घेतलंच शिदूनं. शिदू म्हणला बरं ठीक आहे पाणी उकळू दे, तुम्ही म्हणशील तसं आम्ही करतो. झालं. मग हे बघा आल्यापासून एकच काम प्रामाणिकपणे पार पाडते ती. शेवटी शिदूनं वतलं तांदूळ. पुन्हा गारोचं ऐकलं नाही काय नाही. शिदू म्हणला माझी मी भात करतो. शिद्या काय कोणाचा ऐकणार झाला या. केला शिदूनं मनाचा गराभार, टाकला एकदा तांदूळ त्यात. हे बघा लोकेशन कसं आहे, हे मराठवाडी धरण आहे डेबोळच्या वर. निसर्गानं परिपूर्ण नटलेलं हे सौंदर्य आहे. आमच्यावर पहिली पार्टी झाली होती बघा. ही बघा आमची पार्टी कशी आहे, नात करते का. गारोनं भाकरी चुराई घेतली. मी बाबांनो पहिल्यांदा म्हणलं मला मटण वाढ, तुमची तुम्ही बघून घ्या काय असेल ते. एक लेग पीस घेतला, मटण घेतलं. शिद्या अजून वाढ की का. शिद्या म्हणला रसा घ्या ग बसा. रसा घेतला, ताट घेतलं. मग शिव भात बघा शिद्याने केलेला कसा केलाय, नात करते का. पवनचं एकच चालू होतं खायचं. गारोनं बी घेतलं म्हणावं खायचं. अर्धी भाकरी मी आपली घेतली, लेग पीसकडे बघत 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 चालू केलं. शिद्यानं तेलकट लावायचं मटण वाढलं. एक लेग पीस शिद्याने ताटात एकच थोडं घेतलं लेग पीस. बाकी म्हणलं मला काय नको, फक्त मला लेग पीस पाहिजे. शिद्याने लेग पीस घेतला. पवन लावायचा रस्सा वाढला, केलं खायला चाललो का. ताटात एकच लेग पीस शिद्याच्या, कोणाचे काय नाही, फक्त शिद्याची लुडबुडले. पवन टेस्ट झाली म्हणला ओके झाले. केलं चालू. हे तेलकट बघा, तेलकटचं डोक्यात एकच, आता पोट भरून खायचं. शिद्यानं बघा 4-5 पीस आणि तो लेग पीस त्यात मसाला टिचून भरला होता. ते घरून आपलं तिकडून कोण लावल्या रट्टी पोसा खाऊन दे. ही तेलकट बघा. आणि असं जेवण झालं आमचं. हे बघा आयुष्यात सगळा नाद असावा, पण हे नाद तेवढा नसावा. काय ह्याला जेवलोय आपण, नाही काय केलं त्याचं काय घेणं देणं नाही. निवांत बसले फोनवर बोलत. ते मामा बघा या वयात सुद्धा मस्तर फिरवत ती, मस्तर पाण्या घेऊन आली ती. सगळं झालं, पार्टी झाली, सगळं झालं. शेवटचं काम या दोघांनी बघा चोखपणे भांडव्याचं काम पार पाडलं. असा हा जोडा यांचा तेलकट आणि आंबाट. आमची पार्टी कशी झाली 31 डिसेंबर आम्ही खूप सुंदर असा आम्ही पार पाडला. पार्टी आमची कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.